पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। ही घटना ताजी असतानाच बीडच्या केजमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचं भर दुपारी रस्त्यावरून अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। असं समजतंय की बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख केजवरून मस्साजोगच्या दिशेनं जाताना डोनगाव फाट्याजवळ 6 अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली। त्यांनी सरपंचांना मारहाण केली, त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं। शिवराज यांनी घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली। पोलिसांच्या 2 पथकांनी संतोष देशमुख यांचा तपास सुरू केला। त्यानंतर केज ते नांदूरघाट रस्त्यावर दहिटना फाटा येथे संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला। मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्रांचे वार पाहायला मिळाले। पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला। घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जादाकमूक मागवली होती। जुन्या भांडणांची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी केलाय। सुदर्शन गुले यांनी 6 डिसेंबरला मस्साजोग येथे एका पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मस्साजोग येथील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला। मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती। या खून प्रकरणावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीतून प्रतिक्रिया दिली आहे। आरोपींना अटक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी देखील केली। यावेळी खासदार सोनवणे नेमकं काय म्हणाले पहा। याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे। राजकीय अंग असायचं काही कारण नाही। राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे। कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात। ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कुणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। 302चा गुन्हा होईल, खंडणीचा गुन्हा होईल, पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलीस यंत्रणा देणार का, हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा। याच्या पाठीमागे सत्ताधारी मधले कोणी आहेत का? नाही, मला याच्या पाठीमागे कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे, आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये। मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे, त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागे कोण नाही। पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी। असं जवळजवळ 3 गाड्या आहेत, त्याची स्वतःची 4 व्हीलर आहे स्कॉर्पिओ, ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे। तिथून नेऊन 20, 25, 30 किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते, खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी। म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरदास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये। ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे। पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे, ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे। तर मंडळी, महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।